कृषी विभागाला तांत्रिक दर्जा देण्यासंदर्भातलं आपण एक त्यांच्याकडे मागणी केलेली होती. त्याचं काय झालं सर नेमकं? हा हा खूप जुना प्रश्न आहे. आम्ही डिग्रीला होतो त्याच्या अगोदरपासून म्हणजे टेक्निकल लागणार काय असं एक सारखं होतं. या पद्धतीने जुन्या आपल्या कृषी विभागामधल्या बऱ्याच संघटना लढून बसल्या. अनेक मंत्र्यापर्यंत पोहोचले, अनेक मंत्र्यांना त्यांनी अप्रोच सगळ्याच पद्धतीचा केला. परंतु काही झालं नाहीये. माझं आज मत असं आहे की आपण जी गोष्ट आता ताब्यातच येणार नाही त्याच्यावर मागणी आपली आहे, त्याचं कारण पक्क आहे आपलं. म्हणजे टेक्निकल दर्जा म्हणजे काय, जो आपल्या डिपार्टमेंट मध्ये जर तुम्ही बघितलं अग्रिकल्चर मध्ये ट्रेसर नावाचं एक पद आहे. ट्रेसर पण ते टेक्निकल पद आहे, पण अग्रिकल्चर असिस्टंट टेक्निकल नाही. कळलं का? म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे त्या ट्रेसरला एका ज्युनियर इंजिनियरचा पगार पडतो, पण आपल्या अग्रिकल्चर असिस्टंटला पडत नाही. अशी परिस्थिती असताना आपण जी मागणी केली ती रास्त आहे. आपण ह्याचं कारण एक लक्षात घ्या. मी पहिलंच म्हणायला सांगतो की आपली शक्ती, टेक्निकल शक्ती कमी पडते त्याच्यामध्ये. टेक्निकल शक्ती कमी आहे. आपण जरा वेगळ्या पद्धतीनं जर उभं राहिलो सगळेजण मिळून, त्याला पण आपण ताब्यात घेऊयात. लवकरच तो सुद्धा मुद्दा आपला सुटू शकतो. परंतु याच्यासाठी अगोदर आपल्याला वेगळ्या पद्धतीनं आपली मोठ बांधणं गरजेचं आहे. टेक्निकल मध्ये आता काय झाले, मधल्या काळामध्ये तुम्ही टेक्निकल मागायला आलं की इंजिनियर लोक आपल्याला विरोध करतील की यांना कशाला सिव्हिल मध्ये याच्यामध्ये टेक्निकल मध्ये घ्यायचं. नंबर 2, मधल्या काळामध्ये अग्रिकॉस असलेच आपले बरेच बांधव महसूल मध्ये येतात. तिथं मंत्र्याकडे पीएस ओएसडी ह्या पदासाठी रेस असते. पण तिथं त्या पे स्केलनं जो पद असतं ते बसतं. त्या मधल्या काळात या पण इंटरनल लाईननं विरोध आपल्या विषयाला केलाय, अशी एक चर्चा आमच्या कानावर त्यावेळेस आली होती. पण आजच्या घडीला माझं मत आहे की आता नवीन जी काही पुनर्रचना डिपार्टमेंटची होतीये, आमच्याकडे खात्रीशीर माहिती आहे की त्याच्यामध्ये बऱ्याच बाबी बदल होणार.